नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण 5वे संभाव्यता याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण सराव संच 5.1 यामधील उदाहरणे सोडवणार आहोत. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. इथे आता प्रश्न क्रमांक 1 बघा काय आहे. खालील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहेत? इथे 4 शक्यता दिलेल्या आहेत. तर त्यातली पहिली शक्यता आहे, वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे. त्याच्या आता इथे सगळे नावं दिलेली आहेत ते प्रेक्षणीय ठिकाणांची. तर त्यातल्या एका ठिकाणी ती जाणार आहे. तर त्यातल्या आपल्याला काय काढायचं आहे, आता शक्यता काढायची की ती कुठे कुठे जाऊ शकते. तर त्या शक्यता किती आहेत? तर 8 आहेत. कारण 8 ठिकाणं आहेत ती. अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन यापैकी एका ठिकाणी ती कुठेही जाऊ शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. तर त्या आठवड्यामध्ये वार किती असतात? 7 असतात. म्हणून 7 शक्यता येतात. पुढचा प्रश्न आहे, पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. मग आता पत्त्यांच्या कॅटमध्ये किती पत्ते असतात? 52 पत्ते असतात. म्हणून किती शक्यता येतात? 52. आणि प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत. त्यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहेत. तर 11 शक्यता आहेत. कारण 10 ते 20 मोजलं तर किती होतात? 11 होतात. म्हणून 11 शक्यता आहेत. तर आपला हा सराव संच अगदीच सोपा होता, तो आपला इथे सोडवून झालेला आहे. आता नमुना अवकाश हा जो घटक आहे, तर त्याच्या संदर्भात आता आपण जाणून घेऊयात. तर नमुना अवकाश म्हणजे काय? तर यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तीच्या संचाला नमुना अवकाश म्हणतात. म्हणजे नमुना अवकाश एस किंवा हे ओमेगा हे अक्षराने दाखवलेलं आहे. ग्रीक अक्षर आहे ते ओमेगा, त्याचा उच्चार ओमेगा आहे. या चिन्हाने संचाच्या स्वरूपात दर्शवतात. नमुना अवकाशातील प्रत्येक घटकाला नमुना घटक म्हणतात. नमुना घटक एसमधील एकूण घटकांची संख्या एन एसने दर्शवतात. तर एन एस शांत असेल तर त्याला शांत नमुना अवकाश म्हणतात. शांत नमुना अवकाशाची काही उदाहरणे पुढील सारणीत दिलेली आहेत, ते आता आपण बघूया. यादृच्छिक प्रयोग, नमुना अवकाश आणि नमुना घटकांची संख्या. आता एक नाणे फेकणे, तर त्याच्या नाणे फेकल्यावरती छापा किंवा काटा म्हणजे हेड किंवा टेल येणार. मग तिची नमुना घटकांची संख्या किती येणार आहे? 2 येणार आहे. इथे 2 नाणी फेकल्यावरती ते दोन्ही हेड येऊ शकतात. त्यातला एक हेड किंवा टेल येऊ शकतो, एक टेल किंवा हेड येऊ शकतो, एक दोन्ही टेल येऊ शकतात. म्हणजे ती झाली 4. आता इथे 3 नाणी जर फेकली तर तिन्ही नाणी काय असू शकतात? हेड असू शकतात. किंवा दुसरे 2 हेड 1 टेल, 1 हेड 1 टेल 1 हेड असंही असू शकतं. किंवा 1 टेल 2 हेड, 1 हेड 2 टेल, 1 टेल 1 हेड 1 टेल, 2 टेल हेड किंवा तिन्ही टेल असू शकतात. मग नमुना घटकांची संख्या किती येते? 8 येते. अशाच प्रमाणे पुढे हे जे सगळे फासे आणि ज्या संख्या आहेत, संख्या लिहिलेल्या आहेत 1 ते 25 पर्यंत. मग त्याच्यातनं कार्डाच्या संचातून ते काढायचं आहे. त्याप्रमाणे त्याचा नमुना अवकाश काय येऊ शकतो तो आपण लिहायचा आहे. आणि जे 52 पत्ते ते योग्य रीतीने पिसले तर त्याच्यातून प्रत्येक एक पत्ता काढणे, तर ते 52 शक्यता त्या असू शकतात. आता यामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे की एक नाणे 2दा फेकणे किंवा 2 नाणी एकाच वेळी फेकणे या दोन्ही यादृच्छिक प्रयोगात नमुना अवकाश सारखाच असतो. हेच 3 नाण्यांच्या बाबतीतही सत्य आहे. एक फासा 2दा फेकणे किंवा 2 फासे एकाच वेळी फेकणे या दोन्हीसाठी नमुना अवकाश सारखाच असतो. इथे सराव संच 5.2 बघा, यातील उदाहरणे आपण आता सोडवूयात. प्रश्न क्रमांक बघा, खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश एस व त्यातील नमुना घटकांची संख्या एन एस लिहा. एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे. तर यादृच्छिक प्रयोगामध्ये बघा, आता तर यादृच्छिक प्रयोगाचा एक फासा एक नाणे एकाच वेळी फेकणे याचा नमुना अवकाश, त्याचं उत्तर येतं 12. नंतर यादृच्छिक प्रयोग
2, 3, 5 या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करणे, त्याची शक्यता येते 6. प्रश्न क्रमांक 2 बघा काय आहे. 6 रंगांच्या तबकडी वरील बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होते हे पाहणे. मग त्याची जी आपल्याला NS मिळतो तो किती मिळतो, 6 मिळतो. आणि 3 नंबरचा जो प्रश्न आहे, वर्ष 2019च्या मार्च महिन्यातील 5च्या पटीत येणाऱ्या संख्येचा वार लिहिणे. सोबतचे कॅलेंडर बघा, आता इथे जे कॅलेंडर दाखवले त्याचं पण उत्तर येतं आपल्याला 6. आणि 2 मुलगे, चौथा प्रश्न, 2 मुलगे B1 B2 आणि 2 मुली G1 G2 यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. तर इथे हे बघा, ही खालील कृती आपण इथे पूर्ण केलेली आहे.